महाराष्ट्राचा लाडका नेतृत्व डॉक्टर विश्वजित कदमांचा, डॉक्टर विश्वजित कदमांचा, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, बसून घ्या, जमते का बघा. गरम आहे का? गरम आहे, गरम आहे. जास्त रुपये चालला काय उभा बसू खाली खाली बसा. प्रत्येक तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची मी बोले भाषण आम्ही फार मोजक्या शब्दात ठेवलेले आहेत. सगळे उन्हातानाने आलेला आहात. पूर्ण कल्पना आहे. थोडा संयम ठेवलाय. पाण्यासाठी आपली लढाई आहे. कारण महिन्यात प्रचंड मोठा उन्हाळा आपल्याला लागणार आहे. आपल्या हक्काचं पाणी हे आपल्याला मिळालंच पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही कुणी स्वस्त बसणार नाही. नाही चलेगी, नाही चलेगी. मोदी सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या मोदी सरकारचं करायचं काय? हे पापाच्या धनी तुम्ही आहात हे लक्षात ठेवण्याकरता, तुम्हाला सांगण्याकरता म्हणायचा. तुम्ही केवळ विकासाच्या गप्पा मारता, परंतु आज सर्वात 5 वेळा कृष्णा कोरडी पडली असताना कृष्णेचं पाणी जे सांगलीला महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा होतो, त्या पाण्यामध्ये आळ्या आल्या, लोक आजारी पडू लागले. आम्ही काँग्रेसच्या वतीनं घंटानाद आंदोलन महापालिकेवर केलं. या कृष्णा नदीवरील बर्गे बदलण्याकरता आम्ही तिथं मागणी केली, आंदोलन केलं. कालपासून बर्गे बदलण्याचं काम सुरू झालं. सांगलीचे आमदार विधानसभामध्ये काय करतात?
मला इथं सांगायचं आहे की पाण्याच्या प्रश्नाबद्दल, सांगलीच्या प्रश्नाबद्दल या आमदारांनी कधी आवाज उठवला का हो? इथं दोन आमचे आमदार आहेत, आमचे नेते विश्वजित कदम आहेत, आमदार विक्रमसिंह सावंत आहेत. ह्या दोघांनी मात्र विधानसभेमध्ये सांगलीच्या पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला. आमचे आमदार मात्र दिवसा तिथं मिळणारा भत्ता घेऊन पुन्हा जिथं तिथं जाऊन झोपतात, असं मला अनेकांनी सांगितलं. मला इथं सांगायचं आहे की सर्वात महत्वाचा कोरडे पडण्याचा असताना पालकमंत्र्यांनी या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाणी वाटपाची मीटिंग लावली. विश्वजित कदम दिल्लीला होते, विक्रम सावंत देखील मुंबईला होते, परंतु त्यांना जेव्हा कळालं की पाणी वाटपाची महत्वाची मीटिंग आहे, आपल्या हक्काचं पाणी आपल्या तालुक्याला मिळालं पाहिजे म्हटल्यानंतर हे दोघं तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन मीटिंगला उभे राहिले. परंतु सांगलीचे आमदार मात्र त्या मीटिंगला उपस्थित राहिले नाहीत, त्यांनी दांडी मारली. यावरनं लक्षात घ्या सांगलीकरांच्या बद्दल त्यांना किती कळवळ आहे. आणि म्हणूनच आजचा हा धडक मोर्चा या सरकारला जाग आणण्याकरता, या आमदारांना जाग आणण्याकरता आणि महानगरपालिकाला देखील जाग आणण्याकरता म्हणून हा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढलेला आहे. या पुढच्या काळामध्ये, कारण मला इथं विश्वजित कदमांचं विशेष आभार मानायचं आहे सर्व दुष्काळग्रस्त सांगलीकरांच्या वतीनं, कारण त्यांनी पुढच्या महिन्यात, 1.5 महिन्यातली भीती ओळखून, येणारं संकट ओळखून आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपण तातडीनं हा मोर्चा काढला पाहिजे, या सरकारला, प्रशासनाला जाग आणली पाहिजे आणि तरच हा जिल्हा दुष्काळी या संकटातून वाचेल. आणि म्हणून आमची या ठिकाणी मागणी, अनेक मागण्याबरोबर आमची आता मागणी आहे की कोयना धरणातून जे वीज निर्मिती करता जे पाणी आपण शिल्लक साठा ठेवला जातो, आता उन्हाळ्याच्या तीव्र झळा सुरू झालेल्या आहेत. आपल्या सर्व योजनातून मला इथं सांगायचं आहे की पहिल्यांदा दुष्काळ म्हटल्यानंतर हे उपसा बंदी लागू करतात. जत तालुक्यातून, कवटेमंकाळ तालुक्यातून, पलूस, कडेगाव, खानार, वाटपाडी तालुक्यातून इथं शेतकरी एकासाठी आलेले आहेत. आमच्या कोणत्याही योजनेचं पाणी आम्ही बंद पडू देणार नाही. उपसा योजना, उपसा बंदी लागू करून देणार नाही. आणि हे बंदी करता घालायची नसेल तर जे 11 TMC वीज निर्मिती करता असणारं पाणी हे तुम्ही तातडीनं या कोयनेतून विसर्ग सुरू करून आमच्या दुष्काळग्रस्त जनतेकरता, सांगली शहराला पाणी कमी पडू नये यासाठी आणि सांगली शहराला शुद्ध आणि कमी दाबानं पाणी पुरवठा न होता जास्तीत जास्त दाबानं पाणी पुरवठा व्हावा. आज आपण बाळासाहेब, आपण मोर्चा काढतोय म्हटल्यानंतर मला इथं अनेक जण शहरातले मगाशी भेटले, ते म्हणाले आज कधी नव्हे ते पूर्ण क्षमतेनं पाण्याच्या दाबानं पाणी पुरवठा सुरू आहे. म्हणजे लक्षात घ्या हा मोर्चा, ह्या मोर्चाची किती धडकी महापालिकेला, प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला बसलेली आहे. कारण मी त्यांना इशारा देतो, आजचा मोर्चा हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. आणि यासाठीच धडक मोर्चा, याही पेक्षा लाखोच्या संख्येनं शेतकरी बांधव, नागरिक पुन्हा या जिल्हाधिकाऱ्याला धडकायचे नसतील. आमच्या सर्व मागण्या मान्य करा, आजच उपाययोजना करा, हा इशारा या ठिकाणी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज रस्त्यावर आपल्याला का उतरावं लागलं? प्रत्येक तालुक्यातलं शेतकरी इथं उपस्थित आहे, त्याला का यावं लागलं? पाण्यासाठी राजकारण करायची कुणाची गरज नाही, आम्हालाही करायचं नाही. मग ते भाजपचे पालकमंत्री, या भाजपचे खासदार निव्वळ पाण्याचं राजकारण या जिल्ह्यात करतात. लोकसभेच्या निमित्तानं मी गावोगावी दौरे केले. प्रत्येक गावात गेल्यावर तीच तक्रार आहे की पाणी अडवतात आणि अधिकारी सांगतात खासदाराला भेटा, पालकमंत्र्याला
मग पाणी सोड. पाण्याचं राजकारण करणाऱ्यांना देव माफ करणार नाही. आपल्या माता भगिनींचा, शेतकऱ्याचं, कष्ट करायचं शाप आमदार, पालकमंत्री, खासदारांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा शहरात दौरा करत असताना ह्या भागातली लोकांची मजुरीसाठी पाणी नाही म्हणून सांगलीकडे आली. ती सांगा लागली आमच्याकडेच बरं होतं की इथं बी पाणी मिळेना. 3-3 दिवस नळाला पाणी नाही. प्रत्येकाची काटकसर चालली आहे. का चालली आहे? कृष्णा कोरडे का ठेवता? मध्ये एकदा खासदार उठले, म्हटले मी राजीनामा देतो. मला जरा बरं वाटलं, बाळासाहेब आपल्या सगळ्यांना बरं वाटलं. खासदार राजीनामा देतायत, आता पाणी सुटेल. पाणी बी सुटलं नाही आणि राहिलेला महिनाभर तेवढं तर राजीनामा द्यायचा, तेवढं तर लोक तुझ्या मागणं पडली असती. निव्वळ शेतकऱ्यांवर अन्याय. या ठिकाणी दिगंबरभाई कांबळे शक्तीपीठ मार्गाचा सुद्धा मोर्चा निघाला. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवायचा हा भाजपचा अजेंडा आहे. शेतकरी संपला पाहिजे ह्याच्या पलीकडे त्याचा काही विचार नसतो. आणि आपल्याला संपवण्यासाठी ही सगळी एकत्र या ठिकाणी बसलेली आहे. कृष्णा कनाल असेल, टेंबू असेल, ताकारे असेल, आळफळ असेल, म्हैसाळ असेल, प्रत्येक योजनांनी अडचणीत आली. वसंतदादांनी योजना निर्माण केल्या. डॉक्टर पतंगराव कदम असतील, आर पाटील साहेब असतील. तो काळ काय होता शेतकरी अजून आठवतात. तो काळ कधी पाण्याची टंचाई भासली नाही. दुष्काळ पडायच्या आधी टंचाई मधनं लागोपाठ 10-10 वर्ष पाणी शेतात येत होत. आता पैसे भरा, पैसे भरा, पैसे भरले महिनाभर पाणीच देत नाही. चाललंय काय? कोयनेचं पाणी सोडत का नाही? आज म्हैसाळ प्रकल्प चालला तर कोयनेच्या पानावर नाही, वसंतदादांनी उभं केलेल्या चांदोलीच्या पानावर म्हैसाळ चालला. पाणीच येण्यावर ना खाली. हे राजकारण सांगली जिल्हा वसंतदादांच्या, डॉक्टर पतंगराव कदमांच्या विचाराचा असल्यामुळे आपल्या छळ होतोय हे ह्यातलं जनतेने ओळखलं पाहिजे. आज खूप काय बोलायची इच्छा आहे, पण एवढा उन्हात सुद्धा तुमची तळमळ आहे म्हणून तुम्ही एवढा वेळ थांबलाय. आणि म्हणून मी जास्त बोलता. मी आता विनंती करतो, ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्याने आपला पालक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे, आपल्या शहराला पाणी पडलं तर कमी पडलं तर, आपल्या गावाला कमी पडलं पाणी कमी पडलं तर, प्यायला पाणी कमी पडलं तर, शेतीला पाणी कमी पडलं तर, कुठल्याही अडचणी आल्या तर आपल्या सोबत जसं वसंतदादा राहायचे, जसं डॉक्टर पतंगराव कदम राहायचे, तसे आपल्या नेतृत्व करायला आपला पालक डॉक्टर विश्वजित कदम आपल्या सोबत राहणार आहेत. मी त्याला विनंती करतो की आज त्यांनी आपले दोन शब्द म्हणत करा. आज सांगली जिल्ह्यामध्ये एकंदरीत जी पाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील तमाम सर्वसामान्य लोकांच्या भावनांकरता, शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांकरता आज शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आज काँग्रेस पक्षाने जो पाण्यासाठी जो मोर्चा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे, या मोर्चात सहभागी झालेले जिल्ह्याचे युवा नेते सन्मान्य विशालजी पाटील, जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य विक्रमदादा सावंत, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य पृथ्वीराजजी पाटील, आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या सांगलीच्या नेत्या आदरणीय जयश्रीताई पाटील, इथे उपस्थित असणारे जिल्ह्याचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम, पलूस तालुक्याचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र पल्लाड, जत खानापूर आटपाडी
तासगाव, कोठे माकाळी, मिरज या परिसरातून आलेले सर्व नेतेगण, कर्मर संस्थेचे आदरणीय रावसाहेब काका, आटपाडीचे आमचे जयदीप काका, मी आता बाकी नेत्यांचा उल्लेख करत नाही, संभाजीराव तुम्ही आलाय, संजय हजारी आलेले आहेत, आविरावी शिंदे, जमादार सर आहेत, ज्या ज्या लोकांचा केला, ज्या ज्या तालुक्यातल्या काही मोजक्या लोकांचा मी नामोल्लेख करतो. उपस्थित सर्व सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व नागरिक, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अनेक ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, काँग्रेस पक्षाचे सर्व तालुका अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, सांगली शहराचे सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः मार्चच्या या तळपत्या उन्हामध्ये आज सकाळपासून आपण सगळेजण आपल्या गावातून गाडी काढून या सांगली येथील काँग्रेस पक्षाच्या पाण्याच्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. तुमच्यातली काही मंडळी 70-80 किलोमीटरचा अंतर करून आज सांगलीमध्ये आलेले आहेत. काही मंडळी तब्बल 100 किलोमीटरचा अंतर सुद्धा जत तालुक्यासारख्या आणि आटपाडी तालुक्याच्या सारख्या ठिकाणून आलेली आहेत. अशा तमाम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या, आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून काँग्रेस पक्षाच्या वतीने धन्यवाद मानतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. जे जे आपल्या सांगली जिल्ह्यातले दुष्काळी तालुके आहेत, ज्या तालुक्यांमध्ये या मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अत्यंत प्रचंड पद्धतीने आपल्याला पाणी टंचाई भासवायला लागलेली आहे, अशा सर्व तालुक्यातल्या प्रतिनिधींना आम्ही आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी इथं दिलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने जिल्ह्याची जिल्हा नियोजन बैठक असो, डीपीडीसी ज्याला म्हणतात, आज जिल्ह्याच्या किंबहुना पुण्याच्या विभागीय आयुक्तालयामध्ये होणाऱ्या बैठका असो, मुंबईमध्ये होणाऱ्या बैठका असो, नागपूरचं अधिवेशन असो, परवाचं मुंबईचं पुन्हा बजेटचं अधिवेशन सत्र असो, या सर्व ठिकाणी जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून, जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून विक्रम हे सातत्याने ऐन उन्हाळ्यामध्ये प्रश्न आहे. सरकारला सांगतोय, प्रशासनाला सांगतोय, तुम्ही सतर्क राहायला पाहिजे, तुम्ही जागृत राहायला पाहिजे. सांगली जिल्ह्यातले आमचे शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. पाण्याचं नियोजन हे व्यवस्थित करायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्याला शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी त्याचं हक्काचं पाणी हे त्याला मिळालं पाहिजे. हे गेले 4 महिन्यापासून आम्ही सांगतो. परंतु या सरकारचं दुर्दैव असं, या पाडापाडीच्या राजकारणामध्ये, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामध्ये, अनैतिकपणे जे सत्तेवर बसलेली मंडळी आहेत, ती ज्यांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने लोकशाहीचा गळा कापून ज्यांनी त्यांना साथ दिली, त्यांना व्यक्तिगत स्तरावर या ठिकाणी फायदा कसा होईल, आज त्यांची फक्त चापलुसी करण्याचं काम आज हे सत्तेवर बसणारी जी जी काही त्यांच्यावर आमदार गेली त्यांची सेवा करण्याचं काम हे सत्तेवर बसलेलं सरकार करते. ग्रामीण भाग काय, शेतकऱ्यांचे प्रश्न काय, शेतीचे प्रश्न काय, पाण्याचा प्रश्न काय, दुष्काळाचे प्रश्न काय, या सरकारमधल्या कुठल्याही कधी महायुतीमध्ये काहीतरी गोंधळ चालतो, कधी सत्तेतला विद्यमान आमदार दुसराच त्यांच्या पक्षातल्या सत्तेतल्या एका कार्यकर्त्याला पोलीस स्टेशन मध्ये गोळी घालतो, कधी सत्तेत बसलेल्या पक्षाचे आमदार दुसरा लोकांना शिवीगाळ करतात, तर आणि काहीतरी भलतच चालतं. पण लोकांचे इथे आमच्या सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळातल्या
आम्ही जागा झालं पाहिजे. सहकार्याने आजचा हा मोर्चा काढला. जत मध्ये प्रश्न आहे, आटपाडीतला आहे, कवठेमहांकाळचा आहे, मिरजचा आहे, खानापूर तालुक्यातला कडेगावचा, आमच्या धानेवाडीचा आहे, कडेगाव शहरातला, कडेगाव तलावातल्या पाण्याचा आहे. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सुद्धा आज या महाराष्ट्रातले जर सत्ताधारी पक्षातले काही मंत्री आणि आमदार जर सांगली जिल्ह्यातल्या आमच्या शेतकऱ्यांचं पाणी अडवण्याचा पाप करत असतील तर याद राखा, या सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला आम्ही फिरू देणार नाही, एवढं वचन निश्चितपणे आम्ही तुम्हाला देतो. आज विशाल दादांनी इथे उल्लेख केला, जितेशने उल्लेख केला, महेंद्र अप्पांनी उल्लेख केला की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतदादांच्या नंतर पतंगराव कदम साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. स्वर्गीय आर पाटील साहेब या जिल्ह्यामध्ये होते. त्यांनी पक्षपात केला नाही. कुठल्या तालुक्याला, कुठल्या गावाला कधी पाणी कमी मिळालं पाहिजे, या तालुक्याचं, या गावाचं पाणी अडवलं पाहिजे, हे कधी मागच्या 20 वर्षात आपल्या सांगली जिल्ह्यात घडलं नाही. कधी आपण सगळ्यांनी पाहिलं नाही, ऐकलं नाही.